पहिल्यांदा तर आपल्याला मी लक्षात आणून देतो की आपलं जे महावितरण आहे हे आता देशातली सर्वात मोठी कंपनी झाली. आपण 1,00,000 कोटीचा वर्षाचा महसुलाचा टप्पा या ठिकाणी पार केलेला आहे आणि आता जवळपास आपल्याला कल्पना आहे की स्मार्ट मीटरिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण हा जे काही तफावत आहे तफावत देखील कंट्रोलमध्ये आणली आहे. आता मुळामध्ये हे जे काही कन्फ्युजन्स तयार झाले आहेत तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जे टीओडी टाइम ऑफ द डे आपण जे म्हणायचो याचे तास होते रात्री 12 ते 6. कारण रात्री 12 ते 6 आपल्याकडे विजेची खपत होत नव्हती, जास्त वीज होती आपल्याकडे आणि म्हणून आपण त्या काळामध्ये जर कोणी वीज वापरली तर त्याला सबसिडी द्यायचो. आता परिस्थिती उलटी आहे. आता परिस्थिती ही आहे की आपल्याकडे दिवसा वीज जास्त झालेली आहे. कारण सोलरची वीज ही सोलर अवरमध्ये येते. सोलर अवर 9 ते 5 आहेत. 9 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आपल्याकडे अबंडंट वीज असते आणि म्हणून आता आपण काय केलंय, सोलर अवरमध्ये जास्ती वीज असल्यामुळे 9 ते 5 या वेळात जर कोणी आपली वीज वापरली तर त्याला 25% सूट आपण देतो. त्यामुळे कुठेही आपण सोलारचं हे कमी केलं आहे किंवा महत्त्व कमी केलं आहे किंवा कोणावर काही नवीन लादलं असं नाही आहे. तर आपण रात्री 12 ते 6 आणि आपल्याला माहिती आहे 12 ते 6 वापरणारे किती लोक असतील. कंटिन्युअस प्लांट सोडला तर 12 ते 6 वापरणारे इंडस्ट्री पण नाही आहे. म्हणजे इंडस्ट्रीत कंटिन्यू प्रोसेस प्लांटच वापरतात आणि म्हणून आता जो आपण नियम केलेला आहे त्याचा फायदाच होतोय. तथापि काही सोलर ऑपरेटर्सला असं वाटतं, कॅप्टिव्ह ज्यांनी जनरेशन केलेलं आहे, की आता काय झालं की त्यांच्या कॅप्टिव्ह जनरेशनशी आपण स्पर्धा करायला लागलो. कारण त्यांना कॅप्टिव्ह जनरेशनमध्ये जेवढा फायदा होत होता किंवा वापरण्यात फायदा होत होता आता काही काही ठिकाणी आपली वीज त्यापेक्षा स्वस्त मिळते आणि म्हणून त्यांचा तो प्रश्न निर्माण झाला आहे. पण आपण जे सांगितलं त्याच्यावरचा उपाय हाच आहे. आता जसं आपण एनर्जी स्टोरेज सिस्टीम, बॅटरी स्टोरेज सिस्टीम करतो आहे तशी त्यांनी बॅटरी स्टोरेज सिस्टीम केली तर त्यांना 24/7 कमी दराची वीज मिळेल. आणि म्हणून आम्ही देखील सगळ्यांची चर्चा करतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो की त्यांनी बॅटरी स्टोरेज, आता बॅटरी स्टोरेज स्वस्त देखील झालेलं आहे. म्हणजे अगदी 2 रुपये 8 पैसे, 9 पैसे, 10 पैसे, 90 पैसे, 2 रुपये 90 पैसे अशा परिस्थितीत बॅटरी स्टोरेज मिळतं आहे. त्यामुळे त्यांनी जर बॅटरी स्टोरेजवर ते गेले तर त्यांना हा प्रश्न उरणार नाही. त्यांच्याकरता उलट अधिक फायदा होईल आणि आपण आता जी सवलत देतोय ती कोणाची सवलत कमी करण्याचा प्रयत्न हा आपल्याला त्या ठिकाणी करावा